नागपुर महानगर पालिका की आज आयोजित सामान्य सभा में शहर के अवैध होर्डिंग, साप्ताहिक बाजार तथा नदी नालों की समस्याओं पर विस्तृत चर्चा की गई। कई पार्षदों ने अतिक्रमण रोकने के लिए एक ठोस एसओपी मानक कार्यप्रणाली तैयार करने की मांग की। इस पर महापौर नीता ठाकरे ने स्पष्ट किया कि सभी पार्षद अतिक्रमण के खिलाफ एकजुट है। एसओपी को लेकर फिलहाल कोई तत्कालीन निर्णय नहीं लिया गया है, लेकिन भविष्य में इस पर गंभीरता से विचार कर नीति बनाई जाएगी। उन्होंने यह भी चेतावनी दी कि शहर में किसी भी प्रकार के अतिक्रमण पर सख्त कार्रवाई की जाएगी। आज दुसरं सदन या ठिकाणी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या नंतर झालं। अनेक विषय चर्चेला होते, अतिक्रमणांचा, अवैध होर्डिंग्सचा, बाजारांचा, नदी नाल्यांच्या सफाईचा, असे अनेक विषय आज महानगरपालिकेमध्ये सदनात चर्चेला घेतले। ज्याही गोष्टी जनप्रतिनिधी ते कुठलेही असो त्या पक्षाचे त्यांनी ज्या ज्या गोष्टींची उच्चार आणि मागणी सदनामध्ये केली, शहराच्या चांगलं होण्याच्या दृष्टीने आणि महानगरपालिकेचा कुठेही गैरवापर होऊ नये या अर्थाने निश्चितपणे ज्या मागण्या केल्या त्या चौकशी निश्चितपणे करतो। खरं पाहिलं तर सगळे नगरसेवक म्हणजे तुम्ही जसं अतिक्रमणाच्या संदर्भाने म्हटलं तर कुठल्याही नगरसेवकांनी तसंच पाहिलं। म्हणजे महानगरपालिकेची स्थिती अशी होती की सगळेच्या सगळे नगरसेवक अतिक्रमणाच्या तशा अर्थाने विरोधात होते। त्यामुळे एसओपी हा निर्णय आपण तिथे दिला नाही, पण एसओपी करण्यास त्या अर्थाने हरकत नाही। त्या संदर्भाने पुन्हा विचार विनिमय करून निश्चितपणे ती करू आणि शहरात कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण आज महानगरपालिकेत जसा निर्णय झाला, खरं म्हणजे ते कधीच निर्णयाच्या बाहेर नव्हतं, पण तरी सुद्धा नव्याने झालेल्या निर्णयामध्ये अत्यंत कठोर कारवाई अतिक्रमणाच्या संदर्भाने सगळे नगरसेवक त्या गोष्टीला पाठिंबा देतील या अर्थाने। बघा, पहिलाच विषय अवैध होर्डिंगच्या संदर्भातला आज सदनामध्ये होता। नियमात न बसणारे अनेक गोष्टींची चर्चा त्याच्यामध्ये झाली की स्ट्रक्चरल ऑडिट आहे का, जे काही हद्द त्या इमारतीची असेल त्याच्या बाहेर ते जातात का आणि त्यामुळे कुठला अपघात होतो का, या सगळ्या गोष्टींची चर्चा। किंबहुना काही मंजुरी समजा कमी क्षेत्रफळाची असेल आणि जास्त क्षेत्रफळामुळे महानगरपालिकेचा रेव्हेन्यू कुठेतरी ते म्हणजे दुर्लक्ष होतंय का, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली। मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते की जे काही निर्णय महानगरपालिकेच्या मध्ये आपले जे नियम असतील होर्डिंगच्या संदर्भाने, त्या नियमांच्या पलीकडे आता कुठलं कधीही काही कारवाई म्हणजे पलीकडे समजा त्या प्रकारची वागणूक कोणाचं राहत असेल कंपन्यांची, तर निश्चितपणे कठोर कारवाई या संदर्भात कंपन्यांसंदर्भातही आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातही, की त्यांना ते जर माहिती असेल आणि त्यांनी त्यावर कारवाई केली नसेल तर या दोन्ही प्रकारची कारवाई कठोरपणे केली।